नागपुरातील जगनाडे चौकात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले। जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांचा वारसा पुढे चालवला आहे। त्यांनी त्यांच्या गाथा समाजाला समजवण्याचे कामही केले आहे। याचबरोबर जगनाडे महाराज यांच्या आठवणीसाठी फोटो गॅलरीचे काम सुरू आहे असे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले। तसेच फोटो गॅलरी सभागृहासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज ही वास्तू या ठिकाणी उभी राहते ते माननीय कृष्णाजी खोपडे, कामठीचे आमदार सन्माननीय टेकचंदजी सावरकर, आपल्या या समितीचे अध्यक्ष आणि जे आमचे गाव बंधू आहेत त्यांचं आणि आमचं गाव एकच आहे, मूल गाव, असे डॉक्टर यशवंतजी उबरागडे या ठिकाणी उपस्थित, शेखर भाऊ सावरबांधे, नानाजी ढगे, देवरावजी भांडेकर, जयजी अटवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं संत श्री संताजी महाराज जगनाडे यांनी आमचा जो वारकरी वारसा आहे हा वारसा अत्यंत समृद्ध केला आणि विशेषतः जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांनी फार मोठं विचाराचं धन आपल्याला दिलं। आपण नेहमी असं म्हणतो की या भागवत धर्माचा पाडवा हे माऊली ज्ञानेश्वर महाराज, तर कळस हे जगद्गुरु तुकाराम महाराज। पण या तुकाराम महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं लुप्त झाले असते। या ठिकाणी आपल्या समाजाचं स्मारक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याचं काम सुरू आहे। श्री परंपरा या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धतीचं काम महाराजांच्या स्मारकाच्या निमित्ताने सुरू आहे आणि या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला सुद्धा संत साहित्याचा अभ्यास झाला पाहिजे। जे जे संत होऊन गेले, जे जे महात्मे होऊन गेले, त्यांचं कार्य हे नवीन पिढीपर्यंत आलं पाहिजे अशा पद्धतीचं काम या स्मारकाच्या माध्यमातून, या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी अनेक पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाची मागणी सुद्धा त्या निमित्ताने झाली पाहिजे। त्या वतीने एकूण एक निधी याला दिला। तशाच प्रकारे आपले पुण्यामध्ये स्वयंवरामध्ये जे अनेक वर्ष गिनतीपासून आपला हा विषय होता का तिचे बी डेव्हलपमेंट झालं पाहिजे, तिचे बी सौंदर्यीकरण झालं पाहिजे, अनेक वर्ष गिनतीपासून हा विषय होता। या आपल्या या ठिकाणी सुद्धा आपण